नमस्कार, मी राजन खान। आज आपल्याला लग्न या विषयावर बोलायचं आहे आणि कदाचित बऱ्याच वेळा बोलावं लागेल, बरेच व्हिडिओ करावे लागतील, कारण लग्न हा किती अडीच अक्षरी शब्द असला तरीही त्याचे गोंधळ खूप आहेत, अगदी माणसागणिक गोंधळ आहेत असं म्हटलं तरी चालेल। तर हे गोंधळ मिटवण्याच्या बाजूनं काही बोलायचं आहे, माझ्या काही कल्पना मांडायच्या आणि समाजात काय काय चाललंय त्याच्यावरही बोलायचं आहे। ते चांगलं की वाईट हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे। अनेक मुद्दे आहेत, म्हणजे पहिला गंभीर मुद्दा असा आहे की खूप सारी तरुण पिढी लग्नालाच तयार नाही आहे, असं एक चित्र आहे। खूप सारी तरुण पिढी लग्नाला उत्सुक आहे, पण नीट लग्न जुळत नाहीत। खूप ठिकाणी प्रश्न असा आहे की मुलांना मुली मिळत नाहीयेत। खूप ठिकाणी प्रश्न असा आहे की मुलींना मुलं मिळत नाहीयेत। आणि पुन्हा आपल्याकडं ते काल्पनिक गोष्टी आहेतच, जात आणि धर्म, प्रदेश, भाषा, भेद, खालचं वरचं, देवक जुळलं पाहिजे आणि पदर जुळला पाहिजे, आणि मग ते नातेवाईक कोण कोण आहेत। पुन्हा ठरवून केलेलं लग्न, प्रेमविवाह, आणि आणखी एक प्रकार आहे पळून जाऊन केलेलं लग्न। म्हणजे नुसतं प्रेमविवाह यात सगळं भागत नाही, प्रेमविवाह बऱ्याचदा दोन्ही घरच्यांच्या संमतीनं होतात, हे चित्र बऱ्याचदा कमीच दिसतं। मग पळून जाऊन लग्न हाही एक प्रकार आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत 8 प्रकारची लग्न सांगितलीत, अगदी त्यात बळजबरीनं केलेलं लग्नापासून ठरवून केलेलं लग्नापर्यंत गांधर्व विवाह वगैरे वगैरे असे शब्द आहेत, आणि छान आहे 8 प्रकारची लग्न वगैरे, आणि जगभर आपल्या आपल्या पद्धतीची लग्न आहेत। मी नेहमी म्हणत राहतो, 80,000 वर्षापूर्वी आपण स्थलांतर केली आणि जगभर पसरलो, पृथ्वीच्या कोपऱ्या कोपऱ्यात पसरलो, उलटी सुलटी स्थलांतर करून मग ते नंतर गेल्या 200-250 वर्षात देश नावाच्या संकल्पना तयार झाल्या। काही गोष्टी मात्र फार समानपणे सगळ्या पृथ्वीवर सुरू झालेल्या दिसतात मानवी संस्कृतीत। त्यातलं एक शेतीचं आहे आणि दुसरं आहे लग्न। जगभर लग्न केली जातात, म्हणजे तुम्ही कुठल्याही जमातीचे असा, किती कोपऱ्यात राहत असा, जगापासून तुटलेलं राहत असा, पण तुम्हाला सगळ्यांमध्ये लग्नाच्या प्रथा दिसतात। आणि प्रथा आहेत, आपापल्या प्रथा आहेत, मग कुणी काही विधी करून ठेवलेत वगैरे। मजेशीर आहे, म्हणजे कित्येक आदिवासी जातींमध्ये वेगवेगळ्या लग्नाच्या प्रथा आहेत, आणि मग ते नागर समाजांना भयंकर रोचक वगैरे वाटतात, आणि फार आदिवासी संस्कृती, फार स्वतःची मूल्य टिकवून आहे वगैरे असं नागर समाजात ऐकू येतं परत परत। आणि मग या नागर समाजाला मी विचारत राहतो की तुम्हाला जर एवढंच ते सुंदर वाटतंय आदिवासी संस्कृतीतलं, तर तुम्ही स्वीकारत का नाही? म्हणजे तुम्ही नागरच राहणार, नागर प्रथा पाळणार, आणि आदिवासींच्या प्रथांना फार मानवी, आदर्श वगैरे असं म्हणणार आणि अंमलशून्य करणार। तर ते एक आहेच आहे। ते अनेक प्रथा आहेत। या सगळ्या प्रथा, विधी, कर्मकांड काही असू देत, धर्म, जाती काही असू देत, लग्नाचा जो मूळ हेतू आहे तो फार सुंदर आहे। म्हणजे लग्न ही गोष्ट मला व्यक्तिशः सुंदर वाटते। मानवी समाजानं काढून दिलेली स्त्री पुरुष संबंधांची गोष्ट, या दृष्टीनं मला ती भयंकर सुंदर वाटते। म्हणजे आदिम काळात आपले पूर्वज जो बलवान किंवा जी बलवान, ते बलवान लोकच आपल्यासाठी जोडीदार शोधत आणि दुसऱ्यांना संधी मिळत नसे, आणि मग मारामाऱ्या चालत, हिसकावा हिसकवी चाले, किंवा खुनाखुनी होत असे।
तर याला एक शांत समुदाय तयार करण्यासाठी, समाज तयार करण्यासाठी माणसानं लग्न ही प्रथा शोधली आणि पुरुषांच्या लैंगिक संबंधांना एक व्यवस्थित रूप दिलं, त्याला लग्न म्हटलं गेलं. एका स्त्रीनं आणि एका पुरुषानं एकमेकांशी संलग्न होणं म्हणजे लग्न, असा मूळ अर्थ आहे. आणि मग नुसत्या लैंगिक संबंधापुरतं हे राहत नाही. तर आयुष्याचा जोडीदार तो नुसत्या शरीराचा नव्हे तर मेंदूचा, मनाचा आणि सगळ्या जगण्यातल्या व्यवहारांचा, विश्वासाचा जोडीदार म्हणजे लग्न. म्हणजे मला भयंकर आश्चर्य वाटतं की, आणि बरं आहे की सगळ्या प्रथांमध्ये, लग्नाच्या जगभरच्या जेवढ्या प्रथा आहेत त्याच्यामध्ये एकमेकांना शब्द दिले जातात. शब्दांना फार किंमत आहे. वचनं घेतली जातात, शपथा घेतल्या जातात, प्रतिज्ञा केल्या जातात की एकमेकांबरोबर राहू काय. प्रेम करताना आपण तशी वचनं देतो बघा की मी तुझ्याशिवाय आयुष्यभर जगणार नाही, असं दोन्ही बाजूंनी बोललं जातं. प्रश्न असा आहे की मग आयुष्यात 3-4 गोष्टी घडतात. एक, त्या दोघांचं आयुष्यभर एकत्र राहिले तरी बिनसलेलं असतं, पटत नसतं, आणि तरी ते राहतात, एकमेकांवर नाराज राहतात. ते का राहतात हा प्रश्न आहे. जर शपथा घेतलेल्या असतील तर. सर्वात जास्ती वाईट वाटतं ज्यांची लग्न मोडतात. त्यांची लग्न का मोडतात जर शब्द दिलेले असतील तर. म्हणजे माणसाच्या सगळ्या जगण्याच्या व्यवहारातलं मूलभूत आहे शब्द देणं, शपथा घेणं, एकमेकांना वचनं देणं, प्रतिज्ञा करणं. हे इतकं गंभीर आणि मूलभूत वाटत राहतं मला की मग मला प्रश्न पडतो की असंच व्हायचं होतं, तुमचं लग्नच मोडायचं होतं किंवा तुमचे प्रेम संबंधच मोडायचे होते, तर तुम्ही एकमेकांना शब्द देता कशाला. म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, अशा पद्धतीची विधानं कशाला करता. म्हणजे काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती. मी कुठल्या तरी संमेलनात, असं मी आता इथं बोलताना काय असाही सुटकी चेहरा असला तरी खाजगी गप्पांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी मी बऱ्यापैकी गमताड्या माणूस आहे. आणि मी गंमत म्हणून म्हणालो की अनेक लग्न बिग्न करायचं डोक्यात आहे माझ्या. तसलं काही डोक्यात नव्हतं, पण मी बोलून गेलो आणि ती मुलगी आली आणि मला म्हणाली की मला तुमच्याबरोबर राहायचं आहे आयुष्यभर. आणि मग आम्ही एका ठिकाणी, मी कुठल्या तरी कार्यक्रमात होतो, भाषण केलं मी, आणि भाषण करून खाली उतरलो तर ती मुलगी आली समोर आणि मला म्हणाली मला बोलायचं आहे तुमच्याशी. मग तिला घेऊन मी नदीच्या काठी गेलो, सुंदर असं शहरातच, आणि संध्याकाळ होती आणि ती आणि मी शेजारी पुलावर उभे राहिलो आणि ती मला म्हणाली की मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. तर मी तिला म्हणालो की 3 मिनिटं नाक आणि तोंड दाबून धर. तर ती बऱ्यापैकी निरागस मुलगी होती, मला वेगळा शब्द नाही वापरायचा, निरागस हा दर्जेदार शब्द आहे. तिनं खरंच धरलं ना नाक आणि तोंड दाबून, आणि जेव्हा श्वास कोंडायला लागला तेव्हा तिनं ते फटकन सोडलं नाक आणि तोंड, म्हणे श्वास कोंडतोय. तर म्हटलं हे वाक्य खोटं आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही किंवा तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. माणूस स्वतःसाठीच जगतो, त्यामुळे शब्द देतानाही ते भान पाळलं पाहिजे. प्रेम करताना किंवा लग्न ठरवताना पण, की आपलं टिकणार आहे का, तर तो मुद्दा वेगळा. मला असं वाटत राहतं लग्न किंवा प्रेमसंबंध एकदा झाल्यानंतर ते आयुष्यभर टिकले पाहिजेत, एकमेकांना दिलेले शब्द पाळले पाहिजेत. पाळता येणार नसतील शब्द तर नाही दिले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, लग्न करताना मला वाटतं जात, धर्म, पैसा, बाकीचे निकष, प्रदेश, दिसणं, ते फार असतं, हे टाळलं पाहिजे. माणूस म्हणून तो माणूस चांगला आहे का, ती व्यक्ती चांगली आहे का, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोन्ही व्यक्ती एकमेकांना चांगल्या आहेत का, पूरक आहेत का, आणि मनानं चांगल्या आहेत का, हे पाहिलं पाहिजे.
मग हे कसं पाहणार? हे तर डोळ्यांनी दिसत नाही या गोष्टी. तर मग मला वाटतं ज्यांना लग्न करायचंय किंवा ज्यांना प्रेम प्रकरण करायचंय त्यांनी खूप वेळ एकमेकांबरोबर घालवला पाहिजे. स्वभावाचे कंगोरे लक्षात घेतले पाहिजे. आणि लक्षात घ्या, भारतीय व्यवस्थेत शरीर संबंध मान्य नाहीत बरं का. ते होतात, करतात पोरं. तर अशा वेळेस शरीर संबंध टाळले पाहिजेत. ते भारतीय संस्कृतीत नाहीत म्हणून. आणि अगदी 4-5 वर्षाचा वेळ घेऊन एकमेकांना जाणून घेणं, माणूस म्हणून, आणि सराव होणं एकमेकांचा. मला वाटतं त्याच्यानंतरच प्रेम प्रकरणाला सुरुवात करावी किंवा त्याच्यानंतरच लग्नाला सुरुवात करावी. तोही तेवढा एकच मार्ग राहतो. अर्थात माहिती मिळू शकते, लग्न ठरवता नाही, माहिती काढलीच जाते. पण माहिती काढली जाते ती बहुधा याचे नातेवाईक कोण आहेत किंवा हिचे नातेवाईक कोण आहेत, मग यांची सांपत्तिक स्थिती कशी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यांच्याकडे दागिने किती आहेत आणि पैसे किती आहेत आणि पगार किती आहेत, आणि मूलभूत जी गोष्ट आहे ना, माणूस म्हणून ही व्यक्ती कशी आहे हे पाहायचंच राहून जातं. खरं तर ते पाहिलं गेलं पाहिजे. जात धर्म ही निरर्थक गोष्ट आहे. इथं कुणी आणले आणि ती खूप घाणेरडी गोष्ट आहे. जात धर्म काही नाही आणि ते कशालाच उपयोगी नाही. माणसाच्या व्यवहारी जगण्याला जात धर्म कुठेही उपयोगी नाहीत. त्याचा धंदा करणाऱ्यांना ते उपयोगी आहेत जात धर्म. आणि प्रथा, पद्धती, कर्मकांड हे त्या करणारे लोकांनाच उपयोगी आहेत, बाकीच्यांना नाही. म्हणजे एवढ्या शब्दा घेऊन सुद्धा खूप सारी लग्न मोडतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. तर मग मला असं वाटतं की माणूस म्हणून ती व्यक्ती जोखून पाहणं, पडताळून पाहणं, आणि ती कुठल्या क्षणी काय वागेल, कुठल्या व्यवहारात. आणि असं कधी कधी विनोदानं असंही वाटतं की याच्याही प्रश्नपत्रिकाच तयार करायला पाहिजेत की तुम्ही कुठल्या क्षणी काय वागाल, आणि दोघांकडनं भरून घेतल्या पाहिजेत, दोन्हींच्या घरांकडनंही भरून घेतल्या पाहिजेत प्रश्नपत्रिका. 100-150 मार्काची एक प्रश्नपत्रिका तयार करावी. त्यात सगळ्या जगण्याबद्दलचे प्रश्न विचारावेत. तुम्ही या क्षणी काय वागाल, त्या क्षणी काय वागाल, आणि त्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका जेव्हा तयार होऊन येतील तेव्हा त्या आयुष्यभर जपून ठेवल्या पाहिजेत. आणि जेव्हा भांडणाची वेळ येईल किंवा तुटायची वेळ येईल किंवा विसंवादाची वेळ येईल ना, तेव्हा एकमेकांना प्रश्नपत्रिका किंवा ते ज्या भरून घेतलेल्या उत्तरपत्रिका आहेत त्या दाखवल्या पाहिजेत की तुम्ही लिहून देताना असं लिहून दिलेलं होतं. म्हणजे या क्षणी हे वागीन, त्या क्षणी हे वागीन, त्या संकटात असं वागीन. तुम्ही त्यावेळेस नातीचरामी अशी शपथ घेतलेली आहे. म्हणजे कुठेही जास्ती चरणार नाही, कुठेही जास्ती चरणार नाही, आणि चरणं काही सुटत नाही लग्नानंतरही. आणि दोष दोन्ही बाजूला असतो. ती चांगली म्हण आहे, टाळी एका हातानं वाजत नाही. खरंच आहे ते. टाळ्या वाजायला दोन्ही हात लागतात आणि दोन्ही हातांनी एकमेकांशी जुळवून घ्यायचं असतं. जी काही कमतरता असेल तिच्यात आणि जी काही कमतरता असेल त्याच्यात, ते एकमेकांच्या कमतरता भरून घेणं म्हणजे लग्न. संसार, एकमेकांशी संबंध, एकमेकांचे मेंदू जाणून घेणं म्हणजे लग्न. आणि एकमेकांच्या मेंदूत काय कमी पडतंय ते दुसऱ्यांना भरून काढणं म्हणजे लग्न. स्वभाव वेगवेगळे असणार, मेंदू वेगवेगळे असणार, विचार प्रक्रिया वेगवेगळ्या असणार, त्या विचार प्रक्रिया एकमेकांशी जुळून घेणं म्हणजे लग्न. मन एकमेकांशी जुळून घेणं म्हणजे लग्न. आणि एकमेकांवरची मानसिक मालकी मान्य असणं म्हणजे लग्न. पण मालकी म्हणजे एकमेकांना गुलाम म्हणून वापरणं नव्हे, तर जोडीदार, साथीदार, सहकारी म्हणून वापरणं म्हणजे लग्न. तर तसा माणूस जोखून घ्यावा लग्न करताना, आणि मगच लग्न करावं. त्याची संधी आईबापांनी दिली पाहिजे. म्हणजे आपल्याकडेच नाही, नुसतं जगभर जात धर्म रंग आडवे येतात. दिसणं, म्हणजे मी संपादक होतो त्यावेळेस जाहिराती छापायचो. तर तो अक्षरशः त्या लग्नाच्या ज्या जाहिराती येतात ना, तो
स्वतःला विकायला काढलेला बाजार असंच वाटतं. ते लग्नाच्या त्याच्या जाहिराती यायच्या, छोट्या छोट्या जाहिराती, असंच नाव असायचं त्याचं. आणि त्यात विवाह असं असायचं. आणि मग विवाहाच्या जाहिरातींमध्ये त्या अपेक्षा, उंची, मापं सगळी. त्यावेळेस चष्मा असणं गैरसमजलं जायचं. आणि मग मुलींचे तर हालच होते. चष्मेवाली मुलगी खपता खपता मुश्किल असायचं. मग आईबाप त्या लग्नाच्या दाखवण्याच्या दिवशी मुलीचा चष्मा लपवायचा प्रयत्न करायचे. काय असेल निसर्गाचा प्रकोप. पुढं आत्ता जन्माला आल्यापासून चष्मे लागायची सोय झाली. साधारण 20-30 वर्षापूर्वीचं सांगतोय मी. चष्मेवाला पोरगा चालायचा नाही, त्याला आंधळं म्हटलं जायचं. एवढे मागास होतो आपण. आणि मुलगी तर बोंबललीच. म्हणजे बाई दुय्यमच आहे आपल्या एकूणच सगळ्या व्यवहारांमध्ये, सगळ्या विचारांमध्ये आणि सगळ्या कृतींमध्ये बाई आजही दुय्यमच आहे. तर त्यावेळेस या मुलींची लग्नच व्हायची नाही ना. आत्ता चष्मा ही अतिशय नैसर्गिक गोष्ट असल्यासारखीच झाली आहे. म्हणजे काही वैज्ञानिक संशोधनं झाली ना, तर मूल जन्माला येताना आईच्या गर्भातनं चष्मा घेऊनच येईल का काय, इथपर्यंत आता विज्ञान पुढं गेलेलं आहे. चष्म्याचं आत्ता कोणाला काही वाटत नाही. तर आत्ता संकट जी काही लग्न या व्यवस्थेबद्दल तयार झालीत ना, ही भविष्यात मिटणार आहेत कधीतरी, जसं चष्मा मिटला. फक्त बऱ्याच गोष्टीत अजून अडकून आहोत. पैसा आहे, दिसणं आहे, मुलगी सुंदर पाहिजे. मुळात सौंदर्याची व्याख्या काय आहे? मग त्या दिवशी ती सजावट करणार आणि मग बसणार समोर. मला मागच्या एपिसोडलाही किंवा व्हिडिओत मी बोललोय की दिसणं महत्वाचं नाही या जगात. त्या माणसाचं असणं महत्वाचं आहे. माणूस म्हणून तो किती उच्च दर्जाचा विचार करतो, किंवा किती उदात्त मेंदूचा आहे, किंवा किती करुणेचा आहे, करुणेनं ओथंबलेला आहे का, सहानुभूतीनं जगणारा माणूस आहे का, एकमेकांना जपून घेणारा माणूस आहे का. आणि लग्न करताना मला असं वाटत राहतं की कुठल्याही जाती धर्माचं, मी ते एक स्वप्न पाहतो बरं का. आंतरजातीय आंतरधर्मीय नावाचा प्रकार आपल्याकडे होतो. खरं तर आंतरमानवीय लग्न असतं. त्याला जाती बिती काही उपयोगाचे नसतात, धर्म काही उपयोगाचे नसतात. आंतरमानवीय लग्न झालं पाहिजे. आणि मग कुठल्याही जातीचे असं, कुठल्याही धर्माचे असं. मी एक स्वप्न पाहतो की दोन्हीकडची कुटुंब एकत्र बसतात आणि मग मुलं आणि ती मुलगी आणि मुलगा यांच्या चर्चा होतात, दोन्ही घरच्यांच्या चर्चा होतात. आणि जगणं यांचं सुखी होईल का, व्यवहारता सुखी होईल का, शरीर म्हणून सुखी होईल का, मन म्हणून सुखी होईल का, याचा दोन्ही घरच्यांनी विचार केला पाहिजे. आणि बसलं पाहिजे. त्या जातीच्या अस्मिता, धर्माच्या अस्मिता नाही हो, नव्हते हे. 4-4.5 हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर धर्म नव्हते. ते ताजी गोष्ट आहे. ते धर्म काही दावा करू देत, आमचा धर्म एवढी कोटी वर्ष वगैरे वगैरे. नव्हता कधीच कुठलाच धर्म पृथ्वीवर. माणूस आहोत, पूर्वापार माणूस आहोत. आणि फार मध्ये कृत्रिम ढोंग आलीत आणि त्यानं वितुष्ट तयार झालीत. आणि चांगली जोडपी जुळता जुळता मुश्किल होतो. म्हणून मला वाटतं होऊ द्यावं. आत्ता जरा मोगम बोललो, काही मुद्दे आहेत. मुलं लग्नाला का तयार नाहीत किंवा मुली लग्नाला का तयार नाहीत, हे पुढच्या एपिसोडला बोलू आपण. लग्न या विषयावर बोलत राहू. मला जसं जसं सुचेल तसं मी बोलत राहीन. तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. आपल्याकडं त्या कमेंट्समध्ये प्रश्न विचारायला असतात लोक, असं दिसतंय. यूट्यूबचं एक बरं आहे, तिथं ज्यानं कमेंट केली आहे त्याचं नाव कळत नाही फारसं लोकांना. त्यामुळे तिथं मोकळेपणानं बोला. आपण संवादी राहू. मी हा जो प्रयोग सुरू केला आहे तो संवादाचा प्रयोग आहे. आणि ते एका बाजून नाही करायचं मला. ते काय मंकी बात वगैरे तसलं काही करायचं नाही. हे जंकी बात म्हणून करू. बोलूया, संवादातनं मार्ग काढू. मला फार ज्ञानी माणूस आहे वगैरे असं काही म्हणायचं नाही स्वतःबद्दल. पण काही मुद्दे आहेत ते बोलायचे आहेत आणि तुमचेही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. आणि दोघांनी मिळून ही जी व्यवस्था झाली आहे त्यातलं जे जे वाईट आहे ना त्याच्यावर कशी मात करता येईल या अर्थानं आपण बोलू. संवाद त्याच्यासाठी हवा आहे. म्हणून भेटत राहू. आत्ता थांबतो, पण या विषयावर मधून मधून बोलू. उद्या जमलं तर उद्या परत बोलीन, परत काही बोलीन. कार्यक्रम असतात, धावपळी असतात, थकलेलोही असतो आजकाल. तर यातनं जसा वेळ मिळेल तसं बोलू, पण संवादी होऊन बोलू. या विषयावर पुन्हा बोलू. म्हणजे ते राहिलेले जे मुद्दे आहेत
मुलं पळून जाणं आहे किंवा लग्न न जुळणं आहे, लग्न सुखी होण्यासाठी काय करायला हवं याच्यावर बोलू. आता मला माहिती आहे मोगम मोगम बोललो आहे, पण हे असं मोगम मोगम बोलण्यातनंच हळूहळू अनेक एपिसोड्समधनं पक्के होत जाऊ. धन्यवाद.